भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदे गटाने आपला महापौर उपमहापौर पदाचे उमेदवार कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी घोषित केले। यामध्ये महापौर पदाकरिता समीर राजूरकर तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र जंजाळ यांचे उपमहापौर पदाकरिता निवड करण्यात आली आहे। याबाबत पत्रकार परिषदेमार्फत सविस्तर माहिती देण्यात आली। याप्रसंगी कॅबिनेट मंत्री अतुल सावे, खासदार डॉक्टर भागवत कराड, शहर अध्यक्ष किशोर शितोळे, आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार संजय केनेकर हे उपस्थित होते। फोटो काढू लागतो प्रवीण जरा सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा छत्रपती संभाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लाडक्या बहिणीचा एकच भाऊ, लाडक्या बहिणीचा एकच भाऊ, अर्ज दाखल केलाय का? भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि आमचे प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि शिवसेनेचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब या सगळ्यांनी मिळून महायुतीचा निर्णय घेतला आणि त्या हिशोबाने आम्ही भारतीय जनता पार्टी तर्फे महापौर म्हणून समीर राजूरकर यांचा फॉर्म भरलेला आहे आणि त्याच पद्धतीने शिवसेनेतर्फे उपमहापौर म्हणून राजेंद्र जंजाळ यांचा आज फॉर्म भरलेला आहे आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की केंद्रामध्ये आम्ही महायुतीत काम करतो, राज्यात महायुतीत काम करतो आणि या छत्रपती संभाजीनगरमध्ये पण आम्ही महायुतीत काम करून या शहराच्या विकासासाठी मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब, मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच चांगलं काम करून दाखवू आणि जनतेने जो विश्वास आम्हाला दाखवलाय तो विश्वास आम्ही प्राप्त करू असं तुम्ही सांगताय, पण मग उपमहापौर पदाच्या उमेदवाराची नावाची घोषणा तुम्ही करताय, शिवसेना कुठे आहे? नाही, शिवसेना हे त्यांचे हे आहेत, प्रदीप जयस्वाल आमदार आहेत, हे सगळे पालकमंत्री जिल्हा परिषदच्या प्रचारामध्ये जिल्हा परिषदेचा प्रचार संपलेला आहे, पालकमंत्री घरी बसलेले आहेत आणि या सर्व प्रक्रियेवर नाराज असल्याचं स्पष्टपणे सांगताय। मान्य एकनाथ शिंदे साहेब त्यांच्याशी चर्चा करतील आणि मला नक्की खात्री आहे की शिंदे साहेबांचं ते ऐकतील आणि हा विषय संपवतील। तुम्ही सोबत त्यांना घेतलं पण ते एकत्र नाही, त्याच्यामुळे आता तुमची फरफट होईल। अशी काही होणार नाही, काही अडचण येणार नाही। शिवसेना आमच्या बरोबर आहे, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना मिळून आम्ही चांगल्या ताकदीने महापौर बसू, उपमहापौर बसू आणि या शहराच्या विकासासाठी काम करू। तुम्ही आज अर्ज दाखल केलाय, सुरुवात करताय। निश्चित या महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब जे आमचे मुख्य नेते, त्यांनी या ठिकाणी उपमहापौर पदाची संधी मला दिलेली आहे आणि त्यांच्या आदेशानुसार आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज मी भरलेला आहे आणि निश्चित मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि ज्या अपेक्षा या शहरवासियांना खऱ्या अर्थानं महायुतीकडून आहे त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन आम्ही काम करणार आहोत। पालकमंत्री नव्हते, त्यांची नाराजी आहे। पालकमंत्री साहेबांच्या मतदार क्षेत्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी वेळ दिला होता, त्यामुळे कदाचित ते या ठिकाणी आले नसतील। तुमच्याच पक्षाच्या हर्षदा शिरसाट, त्र्यंबक तुपे हे उमेदवारी अर्ज केले, म्हणजे अर्ज दाखल करण्यासाठी उपमहापौर नाही, जेव्हा ते अर्ज घेऊन गेले, हर्षदा शिरसाट नव्हत्या, नंदकुमारजी घोडिले आणि त्र्यंबकजी तुपे अर्ज घेऊन गेले, पण तोपर्यंत उमेदवारी निश्चित झालेली नव्हती।
आताच माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं पत्र आलेलं आहे, त्यानंतर मी उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरले. अर्जही दाखल